फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत डाळ बाटी। त्यासाठी मी ते 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता ही आपण स्वच्छ धुवून शिजायला घालूयात। मी डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। त्यात आता मी घालणार आहे मीठ, 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि 1 चमचाभर आणि अर्धा चमचा हळद। आता ही आपण शिजवून घेऊया। हे बघा, मी ते 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि मी तो आता 10 मिनिटांसाठी भिजत घालत आहे। मी आता याला भिजत घालत आहे। दहा मिनिटांसाठी आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे। हे बघा, आपला रवा इथे छान भिजलेला आहे। त्यात मी आता गव्हाचं पीठ घालून घेत आहे 1 वाटीभर, चमचा हळद, मीठ, ओवा, एक चिमूटभर खाण्याचा सोडा, एक चमचाभर तेलाचं मोहन आपण यात घालून घेणार आहोत। आणि आता हे पीठ आपल्याला कोमट पाण्यात भिजवून घ्यायचे। घट्ट असं पीठ भिजवायचे आपल्याला। हे बघा, आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे। आता याला आपण 10 मिनिटे असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। हे बघा, मी ते कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी त्यात आता आपलं तेल तापलेलं आहे। मी त्यात आता जिरे घालीत आहे, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, डाळ घालत आहे मी। मीठ, चिंच, साखर। आता आपण याला उकळी काढून घेऊयात आणि गॅस बंद करणार आहोत उकळी आल्यानंतर। इथे आपले डाळ तयार झालेली आहे। आता आपण बट्टी तयार करून घेऊया। हे बघा, आपलं पीठ छान भिजलेलं आहे। आता मी याची बट्टी करून घेत आहे। हे बघा, आता आपण याची गोल गोल अशी गोळी बनवून घेणार आहोत। हे बघा, अशी आपण याची गोळी बनवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपली बट्टी मी अशी बनवून घेतलेली आहे। आता मी एका चाळणीत याला उकडायला ठेवत आहे। हे बघा, आता मी याला उकडायला ठेवत आहे। हे बघा, मी आता इथे आपली बट्टी उकडायला ठेवली आहे। आता मी यावरती झाकण ठेवत आहे। हे बघा, आपली बट्टी इथे उकडून झालेली आहे। आता आपण याला कट करून घेऊयात आणि तळून घेऊयात। हे बघा, मी इथे याला कट करून घेत आहे।
हे बघा मी इथे बाटी कट करून घेतली आहे. आता आपण ती तळून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता मी यात घालून घेत आहे. आपल्याला मीडियम गॅसवरती ती तळून घ्यायची आहे. खूप मोठा पण गॅस नाही ठेवायचा आहे, कारण ती वरतून जळेल आणि आतून कच्ची राहील. त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायची आहे. हे बघा मी आता इथे सारी बाटी तळून घेतलेली आहे. हे बघा इथे आपली गरमागरम डाळ बाटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास सीमाज रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.